ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय. श्लोक 16. अनंत विजय राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर. अनंत विजय राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर. नकुल सहदेवश्च सुघोषमणिपुष्पको. नकुल सहदेवश्च सुघोषमणिपुष्पको. अनंत विजय राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर. नकुल सहदेवश्च सुघोषमणिपुष्पको. श्लोक 17. काश्यच्च परमेश्वास शिखंडीच महारथ. काश्यच्च परमेश्वास शिखंडीच महारथ. दृष्टद्युम्नो विराटच्च सात्यकीच्च पराजित. दृष्टद्युम्नो विराटच्च सात्यकीच्च पराजित. काश्यच्च परमेश्वास शिखंडीच महारथ. दृष्टद्युम्नो विराटच्च सात्यकीच्च पराजित. श्लोक 18. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते. सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मो पृथक् पृथक्. सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मो पृथक् पृथक्. द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते. सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मो पृथक् पृथक्. अर्थ. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजवले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजवले. म्हणजेच तात्पर्य. संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच सत्य नाही. पूर्वलक्षणावरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मापासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती, कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते.